मे मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियातर्फे घेण्यात आलेल्या सीए परीक्षेचा निकाल नुकताच आता जाहीर करण्यात आलाय। यामध्ये एसपीएम चिपळूण व रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडची माजी विद्यार्थिनी कोकण कन्या श्रुती प्रशांत नाईक हिने आपल्या पहिल्याच प्रयत्नात सीए फायनल परीक्षा उत्तीर्ण होऊन कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा देखील रोवलाय। श्रुती नाईकच्या यशाबद्दल सर्व स्तरातून तिचं कौतुक देखील होत आहे। आज श्रुती खेड येथे सत्कार समारंभासाठी आली असता तिने माझे कोकणशी संवाद देखील साधलाय। मी कोकणात बोईसरही कोकणातच येतं आणि माझं शिक्षण 10वी पर्यंत एसपीएम मधून केलं मी चिपळूण आणि 11वी 12वी रोटरीतून केलं। नंतर 11वी 12वीत असतानाच मला फाउंडेशनचं प्रिपरेशन रोटरीतून सुरू झालं आणि मग मी पुण्याला शिकायला गेले। असं वाटतं की खेडेगावातून किंवा आपल्या गावाकडच्या लोकांना जास्त शिक्षण घेता येणार नाही, कदाचित आपण त्या शहराच्या गर्दीत टिकू शकणार नाही, पण ते कुठेतरी चुकीचं ठरलं माझ्या बाबतीत आणि मी पुण्यातही स्वतःला सिद्ध करू शकले। आज परत ते सगळं सर्कल कंप्लीट होतं आहे असं मला वाटतं आहे आणि पुण्यातून परत खेडला येऊन तो सत्कार स्वीकारणं हे माझ्यासाठी खरंच खूप सुंदर असं स्वप्नवत वाटतं आहे। आता 11 जुलै 2024 हा दिवस असा होता की त्या दिवशी फायनली मला सीए डिग्री मिळाली। तो आनंद शब्दात मांडता येणं शक्य नाही, पण त्याचे ऋणही मी फेडू शकत नाही ज्यांनी मला ते प्राप्त करून देण्यास मदत केली। पण मी आता याच्यानंतर कोकणातून किंवा कुठूनही ज्यांना कोणाला मदत लागेल या शिक्षणासाठी, काही गायडन्स लागेल, जो मार्गदर्शन त्यांना अवेलेबल नसेल, तर त्या सगळ्यांना काहीही लागलं तर मला रीच आउट करू शकतात आणि मी नक्कीच जे मला माहिती आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन। आणि मला सगळ्यांनी खूप साथ दिली या सगळ्यासाठी। त्या सगळ्यात पहिले तर माझे आई बाबा, माझे नातेवाईक आणि माझी एक्सटेंडेड फॅमिली, या सगळ्यांचे मी खूप 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 थँक्यू त्यांना खूप आभार मानते त्यांचे।